पहिले तर आम्ही धाडमध्ये आलो आणि तिथं एकदम भयानक सीन झाला भाऊ. डीपीचा स्पॉट होऊन जळाली होती. तिथल्या लोकांना अग्निशमक यंत्र लावून विजवायचा प्रयत्न तर केला, पण ती काही विजायचं नाव घेत नव्हती. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आपला भाऊ आला होता पुण्यावरनं घरी आणि त्याचं घरी याचं कारण म्हणजे भाऊनं घेतली होती दुसरी कार आणि तिची पूजा करणं होती घरी. आता एवढ्या दूरचा प्रवास करत आला तसंही, पण भाऊ पेढे आणायचा विसरला होता. आणि तुम्हाला तर माहितच आहे, आपल्यात काही चांगली गोष्ट होत असली की तोंड गोड केल्याशिवाय काही होत नाही. आता पेढे तर घेतले, पण तेवढ्यात आपलं काही भागणार नव्हतं, म्हणून मस्त एक कचोरी घेतली आणि पेढे नाश्ता पार्सल घेऊन आलो आम्ही देऊळघाट मध्ये. तिथलं किरकोळ सामान घ्यायचं होतं ते घेऊन घेतलं आणि लगेच निघालो समोर. घरी आल्यावर भाऊनं मस्त पूजा बिजा करून घेतली आणि काय असो का नसो, पण भावा नाही ना हार एकच नंबर आणला होता भाऊ. आता घरची पूजा तर झाली होती, पण मेन पूजा राहिली होती आणि ती करणं होती आपल्याला साखरडावाले. पहिले तर आम्ही धाडमध्ये आलो आणि तिथं एकदम भयानक सीन झाला भाऊ. डीपीचा स्पॉट होऊन जळाली होती. तिथल्या लोकांना अग्निशमक यंत्र लावून विजवायचा प्रयत्न तर केला, पण ती काही विजायचं नाव घेत नव्हती. म्हणलं आता आपणच काहीतरी केलं पाहिजे. लगेच तुमच्या भावानं ना मोदी भाऊले कॉल केला आणि मॅटर सांगितलं. म्हणलं तुम्ही आल्याशिवाय हे काही सॉल्व्ह होणार नाही. मोदी भाऊ म्हणे बरं थांब आलोच 2 मिनिटात. शेवटी मोदी भाऊले यावं लागलं आणि तिथलं मॅटर सॉल्व्ह करून तुमचा भाऊ निघाला समोर. जाता जाता आहे ना आत्याचं गाव लागतं, म्हणून आत्या भावाला सोबत घेऊन घेतला आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो साखरडावात. मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि तिथल्या पाहुण्यांची भेट घेऊन आलो आम्ही जाफराबाद मध्ये. आता मोठे भाऊ सोबत आहे म्हटल्यावर जेवाचं काही स्टेशन नाही म्हटलं तर कशाचं भाऊ, तुमच्या भावाला ना असं नाश्त्यावर खुश केलं आणि उरेल सुरेल काही नाराजी राहू नये म्हणून एक चहा बी पाजून दिला. म्हणलं अवघड झालं, घरून एक भाकरीचा डब्बा आणला असता तर पुरला असतं. जाऊ द्या भाऊ आता काय, चला आम्ही निघतो घरी. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.